पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते अमित साटमजी यांना पुढच्या कार्यवाहीसाठी मी विनंती करतो. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगलदादा दुधाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता पडुकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका, मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांशी चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा करण्यात आली. भाजपच्या रितू तावडे या मुंबई महापौर पदाच्या उमेदवार असतील. भाजपकडून नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. अमित साटम यांनी त्यांचं नाव जाहीर केलेलं आहे. शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील, तर भाजपच्या रितू तावडे यांची उमेदवार म्हणून महापौर पदाच्या उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे या उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. अमित साटम यांनी त्यांचं नाव जाहीर केलेलं आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे या उमेदवार असणार आहेत. एकदम घ्या. मुंबई भाजप महापौरपदी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. अमित साटम यांनी ही घोषणा केली आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मुंबई महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे या उमेदवार असणार आहेत. मुंबई भाजप महापौरपदी रितू तावडे यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या उमेदवार असणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी आता भाजपकडून रितू तावडे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
भाजपच्या रितू तावडे आता महापौर बनण्याची शक्यता आहे, कारण मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचा महापौर हा निश्चित मानला जातोय। त्यामुळे भाजपच्या रितू तावडे या महापौरपदी विराजमान होणार आहेत। तर सेनेचे संजय घाडी हे उपमहापौरपदी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे, ते उमेदवार असतील। प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून दुसऱ्यांदा रितू तावडे या निवडून आल्यात। घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातील एक मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपचा ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा अशी देखील ओळख रितू तावडे यांची आहे। तर मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे या उमेदवार असणार आहेत। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे या उमेदवार असतील। तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। गुजराती बहुल भागातला एक मराठी आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि सेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत। 6 वर्षांसाठी संजय घाडी हे उपमहापौर असतील। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या नावांची घोषणा केलेली आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर मुंबई उपमहापौर पदासाठी सेनेचे संजय घाडी हे उमेदवार असणार आहेत। 6 वर्षासाठी संजय घाडी हे उपमहापौर पदासाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे। तर रितू तावडे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत। भाजपच्या त्या नगरसेविका आहेत। गुजराती बहुल भागातला एक आक्रमक मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे या उमेदवार असणार आहेत। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, आपण बघतो की न्यूज 18 मराठीवरती आपण सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीनं मुंबईमध्ये नेमकी कोणाचा महापौर होणार, कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट केलेलं होतं। अनेक अर्थांनी आपण जर बघितलं तर संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता सुरुवात करणार आहे। संजय घाडी हे उपमहापौर पदी असतील, तर महापौर पदी स्वतः रितू तावडे ज्यांचं नाव अनेक दिवस चर्चेत होतं त्या असणार आहेत। मुळात ज्या पद्धतीनं ही सगळी निवड जाहीर करण्यात आली त्यामध्ये पहिल्यांदाच 6 वर्षांचा फॉर्म्युला हा शिंदे गटाच्या वतीनं मांडण्यात आलेला आहे। भाजपमध्ये अद्याप 6 वर्षाबद्दल कोणतीही चर्चा आहे त्या 6 वर्ष शब्दाचा देखील उत्तर भाजपकडे संजय घाडी हे भूषवणाऱ्याची तरी सुद्धा संपूर्णपणे कार्यकाळ सुरू असताना महापौर पद हे भाजपकडे राहणार आहे, तर उपमहापौर पद हे शिंदेच्या शिवसेनेकडे कायम राहणार आहे। बरं,